बातमी तापमानाची राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचा अंदाज आता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। कारण ला निनामुळे डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीत विक्रमी गारठा जाणवण्याचा अंदाज आहे। उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा परिणाम हा आता विदर्भ आणि महाराष्ट्रात देखील जाणवेल। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असा अंदाज व्यक्त होतोय। ला निनामुळे जानेवारीत विक्रमी गारठा असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यातच उत्तर भारतातील गारव्यामुळे थंड वाऱ्यांमुळे त्याचा विदर्भ आणि मराठवाड्यावर परिणाम होईल अशी शक्यता आहे। थंडीच्या लाटा ह्या जानेवारी महिन्यात जास्त असतात, फेब्रुवारी महिन्यात एखादी कमी असते आणि लानिना असो का एल्निना दोन्ही नसले ते तटस्थ असला तरी थंडीच्या लाटा येतात, पण एखाद्या दोन कमी येतात। थंडीच्या लाटा ह्या येणारच आहे। अच्छा, लक्षात घ्या। फक्त थंडीच्या लाटाचा ड्युरेशन किती, 8-8, 10-10 दिवस आहे का 2-2, 3-3 दिवसाच्या आहेत, यावर थंडीचं प्रमाण ह्या 3 महिन्यात जाणवणार आहे। बघा, ला निना हा स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ होतो छोटी मुलगी। ला निनाच्या काळात भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढताना दिसतं। हिवाळ्याच्या महिन्यात तापमान सरासरीपेक्षा कमी असतं। ला निनामुळे त्यावर्षी भारतात थंडी जास्त असते आणि जास्त काळ टिकते, म्हणजे त्याचं ड्युरेशन जास्त असतं।